नमस्कार मंडळी, दीपक फार्मिंग या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो. हे पहा, आपला 10 गुंठे प्लॉट आहे. साधारण लागवड होऊन ही 10 ते 15 दिवस झालेले आहे मित्रांनो. आपण 10 गुंठ्यामध्ये मिश्र शेती पद्धतीने अनेक प्रकारचे वाण हे भाजीपाला लागवड केलेले आहे. चला तर मग तुम्हाला कोणकोणते वाण आपण लागवड केलेले आहे ते दाखवतो. पण ह्या एका लाईनमध्ये मल्चिंग अंथरून त्यामध्ये चांगल्या प्रकारचं शेणखत भरून घेतलेले आहे. ड्रिप टाकून चांगल्या प्रकारे ओलं करून घेतलं व त्यानंतर असे झिगझॅग पद्धतीचं आपण मल्चिंग टाकलेलं आहे मित्रांनो. त्यामध्ये हे या एका छिद्रामध्ये भोपळा लावलेला आहे व दुसऱ्या छिद्रामध्ये मोकळे राहील त्यामुळे आपण तेथे कोबू या पिकाची दुसरे छिद्र मोकळे राहील म्हणून आपण त्या छिद्रामध्ये कोबी या पिकाची लागवड केलेली आहे. अशा पद्धतीने आपण 2 लाईन लावलेल्या आहे, दुधी भोपळ्याच्या आणि कोबीच्या. हे पहा, त्यानंतर तिसऱ्या लाईन मध्ये आपण घोसाळे या पिकाची लागवड केलेली आहे. असे घोसाळे ही झिगझॅग पद्धतीने लागवड केलेली आहे. अशा घोसाळ्याच्या 4 लाईन लागवड केलेली आहे. त्यानंतर आपण 2 लाईन ही वांगे या पिकाची लागवड केलेली आहे. हे पहा, झिगझॅग पद्धतीचे मल्चिंग पेपर आणला होता मित्रांनो. त्यामध्ये आपण एका बाजूला वांगे या पिकाची लागवड केली व त्यानंतर दुसऱ्या बाजूला कोबी या पिकाची लागवड केलेली आहे. पहा, अशा पद्धतीने 2 लाईन या वांग्याच्या लावलेल्या आहे मित्रांनो. व आपण 6 फूट बेड अंतर घेतलेले आहे. 3-3 फुटी सरी पाडून घेतली मित्रांनो. मल्चिंग अंथरून आपली दोन्हीच्या मध्ये एक सरी राहिली होती, त्यामध्ये आपण ड्रिप अंथरून त्यामध्ये कोथिंबीर या पिकाची लागवड केलेली आहे. साधारण या प्लॉटला 10 दिवस लागवड करून झालेले आहे मित्रांनो. आपण त्याला कालच ऑर्गॅनिक पद्धतीचं ह्युमिक सोडलेलं आहे. अशा पद्धतीने आपण साधारण 8 ते 10 गुंठ्यामध्ये भोपळा, कोबी, कोथिंबीर, घोसाळे, वांगी अशा पद्धतीचे 5 प्रकारच्या वाणाची लागवड केलेली आहे मित्रांनो. साधारण अशा पद्धतीची लागवड करण्याचा फायदा एकच आहे की सध्याच्या मंदीच्या काळामध्ये 3 वाण लागवड केल्यामुळं आपण साधारण कितीही मंदी आली तरी एका वाणाला भाव भेटला तर आपल्याला चांगल्या प्रमाणात फायदा होऊ शकतो मित्रांनो. त्यामुळे आपण अशी 8 ते 10 गुंठ्यामध्ये अशा 5 प्रकारचा वेगवेगळ्या भाजीपाल्याची लागवड केलेली आहे. अशी लागवड केल्यामुळे आपल्या शेतीमध्ये आपणाला तोटा होण्याचे प्रमाण कमी असते मित्रांनो. त्यामुळे आपण भाजीपाला लागवड करताना अशा पद्धतीची लागवड करावी. आपण जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर कृपया करून आपला चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे सर्व भाजीपाला विषयक अपडेट व मिश्र शेती विषयक अपडेट व या प्लॉटचे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचू शकेल. धन्यवाद.